या प्रकरणामध्ये एक आता नवीन अपडेट समोर येते। अशोक खरातच्या 40 ते 45 राजकीय नेते हे नियमित संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेमध्ये हे सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावे आलेली आहेत आणि अशोक खरातनं राजकीय नेत्यांचं नाव हे कोडवर्डमध्ये सेव्ह केलेलं होतं। कुठलीही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती कळतेय। निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत होते अशी सुद्धा माहिती कळतेय। तर एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा अहवाल मिळालेला आहे आणि अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची आता शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या बरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। सागर, आतापर्यंत राजकीय नेत्यांची त्याच्या दरबारात असलेली उठबस इथपर्यंत माहिती होतं, मात्र किती आतपर्यंत खोलपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे संबंध होते ते आता पुढे येणारे काही त्यांची नावंही कोडवर्डमध्ये सेव्ह होती कळते। त्याच्या मुलीच्या लग्नात अनेक नेते आले असल्याचं कळते। काय नेमके आणखी तपशील येतात? नक्कीच, खरं तर आपल्या हातामध्ये आता अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाची लग्नपत्रिका आलेली आहे। आपण लग्नपत्रिकेमध्ये जर बघितलं तर अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावे जी आहेत ती सध्या आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। विशेष बाब म्हणजे अशोक खरातच्या 40 ते 45 नेते, राजकीय नेते जे होते ते संपर्कात असल्याची माहिती मिळतीये आणि ह्याच मध्ये अशोक खरातच्या लग्नामध्ये अनेक मोठमोठे नेते देखील उपस्थित असलेल्याची माहिती मिळते, कारण त्यांच्या मुलीच्या लग्नाला अनेक नेते आलेले होते आणि याचे फोटो देखील सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत। दुसरा जर विषय बोलला तर निवडणुकीच्या काळामध्ये अनेक नेते मंडळी अशोक खरातला फोनद्वारे संपर्क साधत फॉर्म कधी भरायचा, वेळ सांगा, त्याचबरोबर भविष्यवाण्याच्या देखील बाबतीत विचारत असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्या हाती मिळतीये। त्याचबरोबर 2 दिवसापूर्वीच न्यायालयात एसआयटीच्या पथकानं एक माहिती सांगितलेली होती, त्यामध्ये मोबाईल मधून फॉरेन्सिक टीम कडून क्लोन डाटा काढायचा आहे त्याबाबत देखील आता अपडेट समोर येते। क्लोन डाटा जो आहे तो एसआयटीच्या पथकाला मिळालेला आहे, त्या देखील मध्ये चौकशी आता सध्या सुरू झालेली आहे। सकाळी 10 वाजेच्या सुमारास अशोक खरातला पुन्हा एकदा एसआयटीच्या पथकानं ताब्यात घेत आता त्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू केलेली आहे। मुळे आता या डेटामध्ये काय काय होतं, कुठल्या कुठल्या नेत्यांशी तो संपर्क साधत होता आणि संपर्क साधण्याचे कारण काय होते आता एसआयटीच्या पथकाकडून करताना पाहायला मिळत आहे। ठीक, धन्यवाद सागर दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। वेळोवेळी या संदर्भातल्या आणखी नवीन तपशील आले की आपण यावर आणखी चर्चा करूया, आणखी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।